मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार याबद्दल स्वतः आता महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे आणि बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे काल पैसे देखील जमा झालेले असतील। तुमचे काल 14व्या हप्त्याचे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून पाठवा आणि धन्यवाद म्हणून देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी 11 सप्टेंबरपासून वितरणाची प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे, अशी स्वतः माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला ही 1500 रुपयाची आर्थिक मदत जी आहे महिलांच्या थेट खात्यामध्ये जमा केली जाते। तुम्हाला याचा फायदा होतो की नाही आणि ही योजना कायमस्वरूपी अशाच पद्धतीने पुढे चालू राहावी का, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बघा, योजना तर बंद होणार नाही, मात्र प्रत्येक महिन्यामध्ये तुमचा इन्स्टॉलमेंट जो आहे तो सध्या लेट होताना दिसतोय। त्यामुळे सरकारने कुठेतरी 1 तारीख याची फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करावी लागणार नाही। परंतु बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता सप्टेंबर महिना सुरू होऊन जवळपास 10 दिवस झाले, तरी देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता जो आहे तो भेटलेला नव्हता। त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार याची प्रतीक्षा जी आहे लाडक्या बहिणींना लागलेली होती। आता स्वतः या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची महत्त्वाची खुशखबर दिली। ट्विट करून त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल त्यांनी ट्विटरवरती सांगितलेलं आहे की सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी 11 सप्टेंबरपासून वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलं ट्विटरमध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी 11 सप्टेंबरपासून सुरुवात करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे। लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत ऑगस्ट महिन्याचे, ते पैसे या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। तर बघा, त्यांचं हे ट्विट आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील याची माहिती पाहिलेली होती, त्यामध्ये देखील त्यांनी हेच सांगितलेलं होतं की आजपासून वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे, म्हणजे 11 सप्टेंबरपासून ही वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा, काही जणांना काल पैसे आलेले असतील, काही जणांना आज पैसे येतील आणि ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना देखील टप्प्याटप्प्याने ह्या आठवडाभरामध्ये हे वितरण जे आहे ते पूर्ण होऊ शकतं। टप्प्याटप्प्याने हे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे आहे ते पैसे वाटप केले जातात। तसंच काल, आज आणि उद्या असे म्हणजे पूर्ण आठवडाभर हे वितरण जे आहे ते सुरू राहील। तुम्हाला काल आणि आज पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा आणि तुमचा जिल्हाही पुढे पाठवा आणि धन्यवाद म्हणूनही पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे आलेत, आणि आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, जेणेकरून समजेल की कुठल्या जिल्ह्यामधून पैसे मग येत नाहीत म्हणून। तर बघा, जे राहिलेले जिल्हे असतील त्यांचे पैसे लवकरच या ठिकाणी जमा होतील। टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते जमा केले जात आहेत। तर बघू शकता, ही लाडकी बहीण योजनेबद्दलचं त्यांचं ट्विट आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे। तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची मग 2100 रुपये देखील कधीपर्यंत भेटू शकतात। बघा, 2100 रुपयांनी सध्या तरी तुम्हाला पैसे भेटत नाहीत, 1500 रुपयांनीच तुमचा हा लाभ जो आहे तो सुरू आहे। मात्र 2100 रुपयाबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली होती। महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, ज्यामध्ये 1500 रुपयामध्ये या ठिकाणी जवळपास 600 रुपयाची वाढ करून हे पैसे दिले जाणार होते। मात्र त्यानंतर आता लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये कधीपासून देण्यात येणार यावरती अद्याप तरी सरकारकडून कुठलेही स्पष्टीकरण नाही। मात्र काही दिवसापूर्वी या संदर्भात स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारला असता पत्रकारांनी, तेव्हा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की याबाबत आम्ही आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलेलं आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलेलं आहे। नवीन अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबतचा सकारात्मक विचार करण्यात येईल। मात्र सध्या तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा लाभ आम्ही देणार आहोत, अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी दिलेली होती। म्हणजेच 2100 रुपयाबद्दल देखील काम चालू आहे असं त्यांनी सांगितलं। योग्य वेळ आल्यास हे पैसे देखील वाटप केले जातील, अशी माहिती त्यांनी दिलेली होती। तर बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला समजा
या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे काही लाडक्या बहिणींना पैसे काल जमा झालेले असतील, काहींना आज जमा होतील, काहींना उद्या जमा होतील. परंतु ज्यांना जून महिन्यापासून या ठिकाणी जून असेल, जुलै असेल आणि सध्या ऑगस्ट महिन्याचेही पैसे जर जमा झाले नाहीत तर 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला होता असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि याची पडताळणी देखील चालू आहे. बघा, काही जिल्ह्यांची मग पडताळणी झालेली असेल आणि त्यामध्ये जर त्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेले असतील तर त्यांना हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मग भेटेल. मात्र राहिलेला मग त्यांचा जून आणि जुलैचा हप्ता भेटेल की नाही त्याच्याबद्दल मात्र उल्लेख नाही. मात्र त्या पात्र ठरल्या तर त्यांचा लाभ पुढे कायमस्वरूपी चालू राहील असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विटमध्ये सांगितलेलं होतं. त्यानुसार जर तुमच्या जिल्ह्याची पडताळणी पूर्ण झालेली असेल तर मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील येईल. त्याबद्दल तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. 1-2 दिवसात हे पैसे तुमचे टप्प्याटप्प्याने जमा होतील. मात्र ज्यांना जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि त्यांना मग फिक्स ऑगस्ट महिन्याचा हप्ता मात्र या ठिकाणी भेटणारच आहे. जर भेटलेला नसेल तुम्हाला काल आणि आज तर 1-2 दिवसामध्ये हे पैसे मात्र तुमच्या खात्यामध्ये मग जमा होऊ शकतात. कारण की टप्प्याटप्प्याने ही वाटप जे आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार केलं जातं. एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होत नाही. टप्प्याटप्प्याने हे पैसे जे आहेत ते वाटप केले जातात. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेली आहे. ऑगस्ट महिन्याचा हा 14वा हप्ता तुमचा सुरू झालेला आहे वाटपासाठी. या ठिकाणी ज्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली होती त्याबद्दलची प्रतीक्षा संपलेली आहे. आता याच्यानंतर मग सप्टेंबरचा हप्ता देखील तुम्हाला लवकरच भेटू शकतो. सप्टेंबरचा हप्ता या शेवटच्या तारखेपर्यंत भेटू शकतो किंवा जर तसं नाही झालं, शेवटच्या तारखेपर्यंत पैसे नाही आले तर जसे ऑगस्ट महिन्याचा हप्ता लेट झाला, सप्टेंबरच्या जवळपास 2 हप्ते उलटून गेल्यानंतर 10 ते 12 दिवसानंतर हे पैसे भेटले. मग तसंच सप्टेंबर महिन्याचा हा तुमचा 15वा हप्ता देखील तुम्हाला जर लेट झाला तर पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग भेटू शकतो. त्याच्यामुळे सरकारने कुठेतरी याची एक तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही. कारण की लाडक्या बहिणींना हा जो लाभ भेटतोय तो खूप महत्त्वाचा वाटतो. त्यांची शैक्षणिक कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, घरगुती काही कामं असतील किंवा इतर कारणासाठी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे 1500 रुपये जे दिले जातात त्याची मदत होते. लाडक्या बहिणींना ही मदत महत्त्वाची वाटते आणि ही योजना तर कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे. 1500 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला ही आर्थिक मदत जी आहे गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवली जाणार आहे. परंतु एक तारीख फिक्स झाल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही आणि त्यांची कामे वेळेमध्ये पूर्ण होतील. तुम्हालाही वाटतं का एक तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा. तर तुमचा 14वा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याचा तो वाटप करण्यासाठीचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा, जेणेकरून सर्वांना माहिती समजेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि असेच सर्व योजनेविषयीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.